दिवसभर थांबू द्या. जे आमच्याकडे मतदानाला आले होते त्यांना येऊ द्या इथं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसी मधील अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11च्या सुमारास भरधाव डंपरने धडक दिल्यानं दुचाकीस्वार ठार झाला. सदर अपघात चाकण एमआयडीसी मधील महिंद्रा कंपनी गेट नंबर 2 समोर घडला आहे. सुजित सुरेशराव उंबरकर वय वर्षे 42, राहणार रहाटणी पुणे असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालकास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाकण एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यावर प्राणघातक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा असाच अपघाती मृत्यू झाला होता. भरधाव अवजड वाहने अपघातांना निमंत्रण देत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. खेड तालुक्यातील साबुर्डी गावातील शेतकरी मारुती बाबूराव केदारी यांच्या 2 शेळ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यात. नेमक्या कोणत्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार झाल्यात याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. भल्या सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या वडिलांसह 2 चिमुरड्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे चाकण शिक्रापूर रस्त्याचे रखडलेले काम आणि अपघातांची मालिका समोर आली आहे. एकाच अपघातात गणेश संजय खेडकर, तन्मय गणेश खेडकर आणि शिवम गणेश खेडकर या तिघा बाप लेकांचा मृत्यू झाल्यानं स्थानिक ग्रामस्थांनी मंगळवारी 7 जानेवारी 2025 रोजी चाकण शिक्रापूर रस्ता रोखून धरला होता. या रस्त्याचे काम मार्गी लावावे व तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी महिलांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आम्हाला ही परवानगीची काही गरजच नव्हती. खरं तर ही परवानगी मनोज जरांगे पाटलांनी काही परवानगी घेतली होती का थांबवण्यासाठी? त्यांनी संसद बदललं, मग आम्ही का नाही, आम्हाला कशी परवानगी लागते? आम्हाला पण थांबू द्या ना, दिवसभर थांबू द्या. जे आमच्याकडे मतदानाला आले होते त्यांना येऊ द्या इथं, असं आमचं मत आहे सगळ्या महिलांचं. आम्हाला न विचारलं तुम्ही 5 मिनिटांसाठी उठवून घेतलं सगळ्यांना. परत हेच होणार आहे मला नाही वाटत. आता 1 महिन्यापूर्वीच एक लेडीज मेली होती आमच्या गावात. तिचं दुःख लहान लहान पोर आहे, त्यांच्या आईचं तुम्ही ते 1,500 देताना ते नको आहे आम्हाला. तुमचे 1,500 आमच्या बहिणींच्या मुलाचं पाहिजे तुमचं काम आहे. आम्हाला ते 1,500 अजिबात नको आहे. जग आली तर खरं, कारण आम्ही पहिल्या नंतर दुसऱ्या मृत्यूची वाट बघत आम्ही पिंपरी मध्ये राहणार आणि आमची एखादी मैत्रीण, आमचा एखादा भाऊ या रस्त्यावर जाणार आणि कायम मागचा दिवस पुढे आहेत. हे फक्त तात्पुरतं तुम्ही हे सगळं कार्य करताय, हे काय आम्हाला मान्य नाही. महिला मंडळांना आणखी वाढली असते त्यावर शासन जागा झालं असतं. आम्हाला निदान 1 तासाची तरी परवानगी द्यायला. आम्हाला 1-1.5 तासाची परवानगी पाहिजे रस्ता रोको. आम्हाला इथं कोणाला हाट नाही करायचं, कोणाचं नुकसान नाही करायचं. पण आज आमचं जे नुकसान झालंय आज देणार आहे का तुम्ही? त्यांच्या महिलाचं अख्खं कुटुंब बसलंय. त्या महिलांनी काय करायचं? आज आमच्यासारख्या महिलांनी काय करायचं? द्या म्हणा तिच्या मोबाईल मध्ये आज 1,500 रुपये. तिथं बघा पोट भरते. तुम्ही लाखो रुपये द्या, पण तिचं आज पोट भरते का? तिची माणसं आज तिच्यात आहेत का? 25 वर्षापूर्वीपासून हे चालेल माहिती. सातत्याने अपघात होत असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम तातडीने सुरू करावे आणि सद्यस्थितीत सुरक्षा विषयक उपाययोजना कराव्यात यासाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र देऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. वेताळे तालुका खेड या ठिकाणी सोयाबीन, भुईमुग आणि भात पिके अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. जितेंद्र बाळशीराम पाटील, राहणार वेताळे तालुका खेड यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वेताळे येथील जितेंद्र पाटील यांनी शेतात पिकवलेले धान्य, भुईमुग, भात व सोयाबीन या पिकांची पोती शेतातील पत्रा शेडमध्ये साठवून ठेवली होती. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी पत्राची शेडचे कुलूप तोडून सोयाबीन पिकांची 42 पोती, भुईमुग पिकांची 3 पोती आणि इंद्रायणी भाताची 2 पोती चोरून नेले. शेतकऱ्यांचे 1,31,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 1997 ते 2000 मध्ये शिकत असणाऱ्या इयत्ता 1ली ते 7वीच्या बॅचमधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी समाजातील गोरगरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी गुरुशिष्य फाउंडेशनची स्थापना केली आहे. ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे आयोजित आढावा बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी रुग्णालयाच्या सेवा व सुविधांच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. खेड तालुक्यातील जनतेस उत्तम आरोग्य सेवा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलामध्ये यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा येत्या शुक्रवार दिनांक 10 आणि 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी दिली। नागरिकांनी HMPV विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून काय करावे आणि काय करू नये या संदर्भात सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा व तालुका आरोग्य विभागाने केले आहे। ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV हा व्हायरस नक्की काय आहे आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यावी या संदर्भात पुण्यातील आरोग्य सेवा संचालनालयाने एक परिपत्रक जारी केले आहे। कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये आणखीन एक नवीन विषाणूने डोकं वर काढलंय। या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV असं आहे। सध्या चीनमध्ये कोरोनासारखी स्थिती निर्माण झाली आहे। या विषाणूचे भारतात 6 रुग्ण आढळले आहेत। यात कर्नाटकमध्ये 2, गुजरातमध्ये 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि तमिळनाडूमध्ये 2 अशी या रुग्णांची संख्या असल्याची आकडेवारी विविध माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे। तसंच या ह्युमन व्हायरसचे नागपुरात 2 संशयित आढळल्याची माहिती माध्यमांमधून समोर येते। त्यामुळे आता ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV हा व्हायरस नक्की काय आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यायची आहे या संदर्भात पुण्यातील आरोग्य सेवा संचालनालयानं एक परिपत्रक जारी केलंय। आरोग्य सेवा संचालनालयानं जारी केलेल्या पत्रकाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत एकही HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये। तसंच ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये 2001 मध्ये आढळला होता। मानवी मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे। हा एक हंगामी रोग आहे आणि जो सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातील श्वसनाच्या संसर्गाची आकडेवारीही जाहीर केली आहे। यानुसार 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। यानुसार खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबद्दल सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय। काय काळजी घ्याल? जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका। साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ आणि वारंवार धुवा। ताप, खोकला किंवा शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या। काय करू नये? हस्तांदोलन करू नये, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये, आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळावं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये। अहवाल सादर करण्याच्या सूचना। चीनमधून आलेल्या नवीन विषाणू म्हणजेच HMPV अहवालांबाबत चिंतेचं काही कारण नाहीये। याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येते। यामुळे या आजाराबद्दल नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही। या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकला संबंधित रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत अशा सूचना पुण्यातील आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर यांनी दिल्यात। राजगुरुनगर येथील खेड ग्रंथालयातील सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी राज्य शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे व नवोदित लेखिका मीनाक्षी पाटोळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रमोद गानो, मानद सचिव राजेंद्र सुतार व मान्यवरांसह वाचक वर्ग उपस्थित होते। त्या कादंबरीचं क्रमशः वाचन सुरू व्हायचं। सुरुवातीला काय लावलंय असं वाटायचं, पण नंतर राजगुरुनगर येथील न्यायालयापासून भीमा नदीवरील हुतात्मा राजगुरू पुलापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण मालवाहतूक करणारे खडी असे रस्त्यावर पडल्यानं अनेक वाहने घसरल्याच्या घटना घडल्या।